नमस्कार. गोवन वार्ता लाईव्हच्या गोवा पॉलिटिकल लीग 2022 मध्ये मी किशोर आपलं स्वागत करतो. आज आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे युवा धडाडीचे नेते सुनील कौठणकर. नमस्कार सुनील, स्वागत आहे तुझं गोवन वार्ता लाईव्ह मध्ये. सुनील कौठणकर हे काँग्रेसचे धडाडीचे युवा नेते आहेत. NSUIचे माजी अध्यक्ष म्हणून त्यांनी खूप सक्रियपणे काम केलेलं आहे. काँग्रेसच्या प्रत्येक कामात, काँग्रेसच्या प्रत्येक कार्यात त्यांचा सक्रिय वाटा राहिलेला आहे. सध्या ते काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आहेत आणि त्याचबरोबर काँग्रेसच्या स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट ऑफ मीडिया अँड कम्युनिकेशनचे इन्चार्ज म्हणून ते काम पाहत आहेत. म्हणजे याचाच अर्थ या निवडणुकीच्या रणनीतीचं व्यवस्थापन हे सुनील कौठणकर यांच्या नेतृत्वाखालील टीम करते. निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. काँग्रेस पक्ष दमदारपणे पावलं टाकत पुढे जात आहे. 2017 मध्ये जो पक्ष सगळ्यात मोठा पक्ष म्हणून निवडून आला होता त्या पक्षाची अवस्था काही प्रमाणात बिकट झालेली आहे. परंतु या बिकट अवस्थेतही नवी संधी शोधण्याचा प्रयत्न हा काँग्रेस पक्ष करताना दिसतोय. माझा पहिलाच प्रश्न सुनीलला, 2017 मध्ये 17 आमदार तुमचे निवडून आले होते. आज तुमच्या आमदारांची संख्या 2 वर येऊन पोहोचलेली आहे. आमच्या या कार्यक्रमाचं नावच आम्ही गोवा पॉलिटिकल लीग असं दिलेलं आहे. याचाच अर्थ तुमचे बहुतांश प्लेयर हे ऑलरेडी ऑप्शनला बीजेपीनं खरेदी केलेले आहेत. तर नवे खेळाडू घेऊन, नवे उमेदवार घेऊन तुम्ही 2022 ची निवडणूक कशी काय जिंकणार आहात? कितें जालां की म्हाका दिसता की लास्ट आतां कितलींशींच वर्सां, स्पेशली जेन्ना हे 10 जाण फुटून बीजेपीन गेले एका बरोबर आनी लोकांचो विश्वासघात केलो, तेन्ना पासून एक काँग्रेसीचेर सातत्यान आरोप जायत गेला की काँग्रेसीन होलसेलान आपले आमदार बीजेपीक दिले म्हणून. म्हाका दिसता हें खंय तरी नॅरेटीव चेंज जावपाची गरज आसा. कित्याक एक जर तुमी गोश्ट लक्षांत घेवशात जाल्यार कोणाच्या घरान जर चोरी जायत जाल्यार म्हाका दिसता ते घराची आनी घराच्या मालकाची चूक नासता, कोण चोरून व्हरता पळय ताजेर आरोप करपाक जाय. पण हो एंटायर नॅरेटीव आमी पळयता की दोश काँग्रेस पक्षाचेर येता. काँग्रेस पक्षान कितें होलसेलान तांकां ते विकूंक ना, तांच्यांनी आमदारांक विकत घेतल्या डिरेक्टली, हे आमी डिनाय करना. आनी आमी लिगल फोरमान सुप्रीम कोर्ट पर्यंत हो जो लढो जो आसा, हे तांच्यांनी कॉन्स्टिट्यूशन जें पांयापोना आपल्या तुडयलां आनी जें ही चोरी केल्या बीजेपीन, ताजे अगेन्स्ट लढो आमी सुप्रीम कोर्टा पर्यंत दिला आनी ती अजून मॅटर सबज्युडायज आसा ती कोर्टान आसा. सो काँग्रेस पक्षान केन्ना ते गजालीचेर कॉम्प्रमायज करूंक ना, कित्याक तांकां इजी तरेन भायर वचपाक दिवंक ना. त्याच तरेन एक निर्धार जो काँग्रेस पक्षान गोंयच्या जनते कडेन केला की हे फुटीर जे 10 आमदार आसा जे होलसेलान बीजेपीक तांच्यांनी स्वताक विकले, तातूंतले एकट्याक सुद्दां काँग्रेस पक्ष परतो भितर घेवन आतां हे इलेक्शनाक टिकेट दिवचे ना म्हणून. आनी ते निर्धाराचेर काँग्रेस पक्ष सारको ठाम आसा. आनी होच निर्धार आज गोंयच्या लोकांनी पळोवपाची गरज आसा की काँग्रेस पक्षान जो वचन लोकांक दिल्लें की हे 10 फुटीरांक परत आमी घेवन टिकेट दिवचे ना, कितेंय परिस्थिती हो, आमी ती सिटां हल्ल्यार उपकारता तरी सुद्दां घेवचे ना म्हणून, ते निर्धाराचेर आज काँग्रेस पक्ष ठाम आसा. हो काँग्रेस पक्ष नवो काँग्रेस पक्ष, गोंयच्या लोकांनी हें लक्षांत घेवपाची गरज आसा. आनी आज हो काँग्रेस पक्ष इतलो सक्षम आसा की जे 10 सिटां आमची फुटून गेल्या ते 10ची 10 सिटां आमी जिखून दाखयतले. 17तले फक्त 2 राहिलेत. बरोबर. याचाच अर्थ 40 पैकी जर काही मोजके आपण 10 सोडले तरी एकूण 30 उमेदवार हे नवे उमेदवार काँग्रेस पक्षाला लोकांसमोर द्यावे लागणार आहेत. काँग्रेसकडे 30 नवे उमेदवार आहेत. डेफिनेटली काँग्रेसी कडेन नवे उमेदवार आसात. आज जर तुमी पळोवपाक वचशात जाल्यार सगळ्यांत चड इंट्रस्ट लोक काँग्रेसीन जॉयन जावपाक घेता. तातूंत मागीर सरकारांतले थोडे मोठे लिडर सुद्दां आसतले, दुसऱ्या पक्षांतले सुद्दां आसतले. कित्याक गरज पडटा? हे 10 जाण जे आतां बीजेपीन गेल्या, हे जर इतलेच कॉन्फिडंट आसले बीजेपीचे टिकेटीचेर जिखपाचे जाल्यार ते काँग्रेसीच्या सिटाचेर कित्याक कॉन्टेस्ट केले? कित्याक तांकां काँग्रेस पक्षाची शक्ती खबर आसा. लोकांच्या मनान आसलेलो काँग्रेस पक्षा बद्दल आदर आनी विश्वास खबर आसा. कित्याक काँग्रेस पक्षान चुको जाल्या आसत आनी हांव केन्ना ते डिनाय करूंक ना. हांवूय आमच्या पक्षा कडेन केन्ना चुको जाले तेन्ना झगडला आनी आमचे अशे यूथ आसा जे जेन्ना इतली कापासितात दवरता की जे चुकता जर आमचे कडल्यान जाल्यार हें चुकता म्हणून आमच्या पक्षाक सांगपाची आमकां कॅपेसिटी आसा. आमी ते हांगा रिंग सर्कस आनी तो रिंग मास्टर आसलेली पक्ष आमचो न्हय. जर कितें चुकता डेमोक्रेटीक फोरमान, पार्टी फोरमान सुद्दां आमकां सांगपाची थंय वेवस्था आसा. तर हे पद्दतीन कितलेशेच नवे यूथ पार्टेक पक्षाक जॉयन जाल्या
हो पक्ष स्ट्रॉंग आसा. आज सुद्दां तुमी पळयता आमचे NSUI यूथ काँग्रेस सदांच ग्रावंडार आसता, कितलेशेच यूथ इनवॉल्ड आसा. सो म्हाका तरी दिसना की 30 नवे आमदार आमकां मेळचे ना हो प्रश्न सुद्दां उपस्थित करपाची गरज आसा. तुम्ही NSUIचे माजी अध्यक्ष, वेगवेगळ्या काँग्रेसच्या आंदोलनात तुमचा सक्रियपणे सहभाग राहिलेला आहे. मला एक सांग सुनील की काँग्रेसकडे आज यंग जनरेशन का अट्रॅक्ट होत नाहीये आणि जे यंग यूथ काँग्रेस बरोबर आहेत ते यूथ काँग्रेसच्या इतिहासाबाबत किंवा पंडित जवाहरलाल नेहरू, राजीव गांधी, इंदिरा गांधी, गांधी घराण्याच्या इतिहासाबाबत अनभिज्ञ आहेत. याच्या संदर्भात काँग्रेस पक्षाकडे नेमकं धोरण का नाही? म्हाका दिसना की काँग्रेसीचे जे यूथ गोंयचे आसा ते काँग्रेस पक्षा कडेन अट्रॅक्ट जायना म्हणून. कितलेशेच नवे यूथ आमकां डे टू डे बेसिसाचेर जॉईन जाता. आतां सुद्दां इलेक्शन प्रोसेस चालू आसतना कितलेशेच यूथ आपूण जावन वॉलंटरीली फुडल्यान येवन आमकां काँग्रेस पक्ष जॉईन जावपाक जाय म्हणटा, मेंबर आपल्याक करून घे म्हणटा. आनी आमची डिजिटल मेंबरशीपूय चालू आसा. त्याच प्रमाणे यूथ काँग्रेसी बरोबर कितलेशेच वेगवेगळ्या गोंयचे भागांतले, ब्लॉकांतले, बूथ लेवला वयले यूथ जॉईन जाता. आता विचारधारा आणि आयडियोलॉजीचो जर प्रश्न करत आणि काँग्रेस पक्षाचो इतिहासाचो जर प्रश्न करत जाल्यार म्हाका दिसता काँग्रेस पक्षान जे पदाधिकारी आसा, ऑफिस बेरर्स आसा, तांचे तरी आयडियोलॉजी आनी विचारधारा आनी पक्षाच्या इतिहासा बद्दल तांकां नॉलेज आसपाच्या हाजेर म्हाका कांय मात सुद्दां संदेह ना. कित्याक तांकां ती पक्षाचो इतिहास, आमच्या लिडरांनी केल्लो सॅक्रिफायस, देशाचे स्वतंत्रता संग्रामान घेतलेलो वांटो लिडराचो, त्याच प्रमाणे काँग्रेस पक्षाचो हो सगळेच आमचे ऑफिस बेरर्स जावं, कार्यकर्ते जावं हांकां खबर आसा. आतां नवे जे यूथ येता तांकां आमी अपेक्षा करूंक शकना की ओवरनायट ते सगळे शिकतले म्हणून. कित्याक ओवरनायट शिकप म्हणल्यार तांकां तें ब्रेन वॉश करचें पडलें. तें ब्रेन वॉशींग करपाची पद्दत आमचे काँग्रेस पक्षान ना. बट ते जशे जशे काँग्रेस पक्षान सक्रिय जाता आनी वेगवेगळे भागांनी काम करता, वेगवेगळे काँग्रेस पक्षाचे कार्यक्रम जे आसा तातूंत काम करता, तशें तशें तांकां पक्षाची इतिहास, पक्षाची आयडियोलॉजी, आमच्या लिडराचो सॅक्रिफायसा बद्दल ते अपडेट जाता. तुम्ही लुईझिन फालेरो बरोबर जवळून काम केलं. लुईझिन फालेरोच्या अध्यक्षतेखाली सुद्धा तुम्ही प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून होता. लुईझिन फालेरो यांच्यासारखा एक ज्येष्ठ नेता आज काँग्रेस पक्ष सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करतो. या गोष्टीचा काँग्रेस पक्षाच्या परफॉर्मन्सवरती परिणाम होईल असं वाटत नाही तुला? पळय, हांव पयलीं म्हणल्यार आज लुईझिन फालेरो काँग्रेस पक्ष सोडून गेला म्हणून आज ताका हांव म्हणचो ना की आमकां कांयच फरक पडचो ना अशें म्हणना. पळय, परत कोणूय मनीस जर पक्षाचो भायर सरलो जाल्यार म्हाका दिसता की ताजो फरक पडटाच. कित्याक मनीस जेन्ना तो लिडर जावं, कार्यकर्तो जावं पक्षान आसता तेन्नाच जसो ताजो पॉझिटिव्ह बेनिफीट जाता तेन्ना तो भायर सरता तेन्ना ताजो कितें तरी नेगेटीव इम्पॅक्ट जावं, कितें तरी कमी जातात, शक्ती हालताच खंय तरी. पण म्हाका दिसता त्याच प्रमाणे लुईझिन फालेरोच्या काळान सुद्दां जे कितलेशेच जाण पक्षान आसले आनी काँग्रेस पक्षान जे तयार केल्ले कितलेशेच जाण आसा आनी आज जे नवे भुरगे कितलेशेच जॉईन जाता ते म्हाका दिसता कितलोय जरी कोण आयले और कोण गेले हातून जो कितें डिफरन्स ऑफ पावर जाता, डिफ्लेक्शन जाता, तो कमी ती भरून काडपाक पक्ष सक्षम आसा आनी पक्षाचे लिडर सक्षम आसा. मला एक सांग, एक प्रॅक्टिकल जर आपण विचार केला तर यावेळेच्या ज्या निवडणुका होणार आहेत त्या निवडणुका पंचरंगी होणार आहेत. म्हणजे वेगवेगळे पक्ष रिंगणात आहेत. त्याच्यात प्रामुख्याने भाजप आणि काँग्रेस तर आलाच. काँग्रेस बरोबर आता गोवा फॉरवर्ड आहे अलायन्स, यानंतर TMC मगो अलायन्स आहे, त्याच्यानंतर आम आदमी पार्टी आहे, त्याच्यानंतर RGP आहे, म्हणजे रिव्होल्युशनरी गोवन्स आहेत. पंचरंगी लढत तर होणारच आहे. त्यापेक्षा मग अपक्षही उमेदवार असणार. या पंचरंगी लढतीत जर भाजपा विरोधातल्या मतांचं विभाजन झालं, जर डिव्हिजन ऑफ वोट झालं तर त्याचा फायदा भाजपलाच होणार आहे. त्यामुळे विरोधकातल्या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन एक कन्सेन्सिस करून बाबा कुठल्याही पद्धतीत भाजपला आपल्याला हरवायचं आहे. मग हा कन्सेन्सिस होण्याची चिन्हे का दिसत नाहीत? पळय, दोन गजाली लक्षात घेवपाक जाय. तुमी म्हणला ते कंप्लिटली हांव मान्य करता की जो ऑपोजीट वोट आसता, एंटी इनकम्बन्सी जो वोट आसता, गव्हर्मेंटाच्या अगेन्स्ट जो वोट आसा, तो जर स्प्लीट जायत, ताजो जर विभाजन जायत जाल्यार ताजो फायदो सरकार पक्ष म्हणल्यार आतां गोंयांत भाजपा आसा म्हणटकूच भाजपाकूच जातलो. बट एक गजाल जी लक्षात घेवपाची आसा ती म्हणल्यार काँग्रेस पक्ष हो प्रायमरी ऑपोजिशन. गोंयच्या लोकांनी आनी इंडियेचो इतिहास आसा की काँग्रेस पक्ष म्हणटा तो केन्नाच BJP कडेन अलायन्स करूंक शकना. हें तरी तुमी मानता काय? करूंक शकता. अलायन्स करू शकत नाही, पण BJP कडेन काँग्रेस युक्त भाजप होऊ शकतं. काँग्रेस युक्त भाजप म्हणूंक शकना तुमी. ते द मुमेंट ते कोण भायर सरले पळय, तांचे आतां 10 जाण, आतां आमी परत जर ते विशयाचेर आयले, ते 10 जाण जेन्ना भायर सरले तांच्यांनी इतले नॉनसेन्स थंय सांगले की
काँग्रेस पक्ष मर्ज केला काँग्रेस पक्ष मर्ज केला सांगा म्हाका तुम्ही आमचे सिंबल फ्रीज केला इलेक्शन कमिशनान पण एवढं ताजे जर मागीर असेल- कितल्योश्यो निवडणुको आल्यो एवढं जर असेल तो प्रश्न सगळ्याच गोंयकारांना पडलेला ना, आहे तुमचो आम्ही की main- काँग्रेस पक्ष त्यांनी main- मर्ज केला आहे main- तुमच्याकडे दिग्गज वकील आहेत दिग्गज न्यायालयीन ज्ञान असलेले माणसं आहेत बरोबर. मग या विषयाचा निकाल हा न्यायालयात का नाही होऊ शकत आता न्यायालय जर ताजेर निकालाचेर चाल ढुकल करता जाल्यार म्हाका तुमी कितें रेमेडी आसा ती म्हाका सांगा न्ही हांव फाल्यां करता जर कोर्ट डेटीर जर डेटी दिता ताका कितें रेमेडी आसा ती तुमी म्हाका सांगा आमी इमिजिएटली इम्प्लिमेंट करता आनी तेन्ना जर आमी इम्प्लिमेंट करूंक ना जाल्यार तुमी आमचेर बोट दवरा आता तुमच्या पयलींच्या प्रश्नांक येता आसतना तुमी म्हणलें की मताचें विभाजन जातलें भाजपा जिखतलो परत सांगता प्रत्येक मनशाक हें खबर आसा आनी हें परत पक्षाचे हांव जो जनरल सेक्रेटरी जाल्ल्या कारणान परत सांगता काँग्रेस पक्ष म्हणटा तो BJP कडेन केन्ना अलायन्स करूंक शकना पण बाकीचे जे डिफरंट पार्टीज आसा हे आमी हिस्ट्री सुद्दां पळयल्या आनी जॉग्राफी पळयल्या हांच्यांनी आपल्या कन्विनियन्सा प्रमाणे जाय तेन्ना जाय तशें अलायन्स केला ती मागीर TMC जावं TMC अटल बिहारीचे सरकारान अलायन्सान असली काय नासली असली भाजपा बरोबर MGP तरांनी विचारूच नाका सदांच असली बरोबर आता तांकां ड्रॉप केल्ल्या पासून ती नासली पण असली सरकारान आता आम आदमी पार्टी हो नवो पक्ष आयला आता तो फुडें कितें करतलो तो तांच्या गोंयांत तरी अकाउंट सध्या तरी झिरो आसा आनी बाकीचे जे कितें बारीक चटर मटर आसता वॉट एवर कितें आसता ताजेर आमी म्हाका दिसता जर ना कमेंट केल्लें बरें पण तुमच्या बरोबर आता गोवा फॉरवर्ड आले गोवा फॉरवर्ड हा देखील भाजपला सपोर्ट करत होता. बरोबर पण सध्याचे पॉलिटिकल तेच तुमी म्हणलें न्ही अशें न्ही की काँग्रेसीन सगळ्यांक भायर दवरल्या आनी काँग्रेस आज इलेक्शनाक वता असो न्हय जे जाग्याचेर आमकां दिसला काँग्रेस पक्षाक खात्री आसा की बाबा अशें समीकरण केलें जाल्यार BJPक सत्ते भायर दवरपाक बरें पडटलें ते प्रभागांनी त्या जाग्याचेर ती समीकरणां केल्या जे जाग्याचेर काँग्रेस पक्षाक खात्री आसा की आमी स्वता BJPक भायर दवरतले म्हणून सत्तेचे थंय आमकां दिसना आमकां दुसरे पक्षांची सहायता घेवप एक अलायन्सान वचपाची गरज आसा काल स्वतः NCPचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्टेटमेंट केलं आहे की महाराष्ट्राप्रमाणे महाआघाडी गोव्यातही तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे जर तसं झालं तर त्याचा फायदा निश्चितपणे या निवडणुकीत होणार असं वाटत नाही का तुम्हाला पळया माननीय शरद पवार साहेब हे आमचे काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्रान आनी सेंट्रल लेवलाचेर जे स्पेसिफिकली ते महाराष्ट्रानूच आसा जे आमचे अलायन्स आसा गठबंधन आसा ताचो एक भाग आसा ते पक्षाचे ते लिडर NCPचे NCPची परिस्थिती महाराष्ट्रान कितें आसा आनी NCPची परिस्थिती गोंयान कितें आसा हातूंत भरपूर फरक आसा NCPचो सद्या स्कोर गोंयान 0 आसा आनी अदरवायज तांची कितें परिस्थिती आसा ती तुमकांय खबर आसा आनी म्हाकाय खबर आसा तरी आसतना जर ताजेर कितें निर्णय घेवपाचो आसत आनी कितें भासाभास करपाचें आसत जाल्यार म्हाका दिसता ती शरद पवार साहेब आनी आमची काँग्रेस पक्षाची अध्यक्षा जी आसा तांच्या लेवलाक जातली मला एक सांग पण अजून पर्यंत तरी पक्षान आमच्या काल पर्यंत सिनियर लिडर्स गोयचे प्रभारी दिनेश गुंडूराव तशेंच काँग्रेस पक्षाचे महासचिव KC वेणुगोपाल हांच्यांनी ओपनली ट्विटराचेर जावं सोशल मिडिया वयल्यान पार्टीचो स्टेटमेंट इश्यू केला की देर आर नो टॉक्स गोईंग ऑन विथ TMC ऑर एनी वन आनी ज्यो कितें बातम्यो येता त्यो खोट्यो म्हणून मला एक सांग सुनील की एक अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की केंद्रात आज भाजपचं सरकार आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आहेत तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा सामना करण्याचं सामर्थ्य हे राहुल गांधीत नाही त्यामुळे पर्यायी पक्ष किंवा पर्यायी नेता हा तयार करणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगानंच आज ममता बॅनर्जी यांना प्रतिस्पर्धी नरेंद्र मोदी अशा पद्धतीनं प्रतिमा तयार केली जाते दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की TMC आप हे दोन्ही पक्ष आज सक्रियपणे राज्यात काम करत आहेत साहजिकपणे ह्या दोन्ही पक्षांचा जो टार्गेटेड वोटर आहे तो NT BJP आहे अर्थात याचाच अर्थ तो काँग्रेसचाच वोटर असणार आहे नेमकं हे पक्ष खरोखरच भाजपाच्या विरोधातले आहेत की ह्या पक्षांना भाजपानंच तयार करून रिंगणात उतरवलंय अशी चर्चा सुरू आहे काँग्रेस या सगळ्या गोष्टीकडे कशा काय पद्धतीनं बघतो तुम्ही जे स्टार्टिंगूच सांगले की नरेंद्र मोदी इतलो पावरफूल लिडर आनी तर पळय इलेक्शनाक तांकां फाटल्या 2 बरो सक्सेस मेळ्ळा सेंट्रल लेवलाचेर हातूंत कांयच डावट ना पण म्हाका दिसता तो ब्रेव लिडर ती एक ती प्रतिमा जी तयार केल्या ताची नरेंद्र मोदीची तो आमचो देशाचो पंतप्रधान तो पयर पंजाबाच्यान कसो रिवर्सान पळा तो आमी पळयला गाडी घुंवडायन आसतना कित्याक तो का पळचो पडलो ताणें जर कांय चूक करूंक नासली तो आपूण म्हणटा फकीर हूं आपूण म्हणटा गरीब का बच्चा हूं
मागीर ते रस्त्यार ते गरीबूच असले फार्मर तांकां मेळपाचो वचून कित्याक ताका टर्न मारून वचचो पडलो फाटल्यान की ताका खबर आसा आपणें कितें चूक केल्या ती देशांत. गोंयचो पयलींचो जो राज्यपाल आसा सत्यपाल मलीक आनी आतांय तो राज्यपाल आसा एका राज्याचो, हाका सेंटरानूच अपॉयंट केला होम मिनिस्ट्रीन. ताणें कितें सांगलें नरेंद्र मोदी बद्दल? ताका क्रिटिसिजम घेवंक शकना तो, ताका आपली चूक एक्सेप्ट करपाची नासता. आनी तुमी जर चुकूंकूच नासले जाल्यार ते फार्म लॉ तुमकां फ्रिजरान कित्याक घालचे पडले BJPक? कित्याक तुमकां कळ्ळें ताजी कितें जें जावपाचें आसा तें उत्तर प्रदेश इलेक्शनाक जातलें. राहुल गांधी जो आमचो लिडर आसा ताजे बद्दल जर सांगचें जाल्यार तो असो हाका कोणाक भिवन केन्ना पळोवंक ना. हे BJPचें नेतृत्व आनी हांकां सपोर्ट करपी लोक, तो रामदेव बाबा, तो सलवार घालून पळयलो हें सगळ्यांक खबर आसा. एज्युटेशनाक पुलीस धरत म्हणून तूं कसलो क्रांती करतालो? तुका जर पुलिसांक पळोवन जर तुका पुलीस पळयतात कोणाच्या आंगान चुरचुरता, कोण पळोवंक सोदता? चोर. चोर कोणाच्या आंगान आसा पळय तूं मागीर कितेंय घाल वयर कपडे आनी कितलोय पॉलिश मार, पण बेजीक तुजें इन्स्टिंक्ट कितें आसता? चोर दिसलो की पयलीं तुका अशें जातलें, कच्च जातलें. तें ताका जालें रामदेव बाबाक. राहुल गांधी केन्ना भिवना. तुमी पळयलां उत्तर प्रदेशांत सुद्दां कितलीशींच आंदोलनां जालीं, ताका अरेस्ट केलो, धक्काबुक्की जाली, कपडे पिसपा पर्यंत परिस्थिती आयली. तो मोटरसायकलीचेर सुद्दां बसून आपले फूल सेक्युरिटी प्रोटोकॉल केअर करना आसतना ही इज अ Z+ प्रोटेक्टी रायट नाव, SPG सेक्युरिटी विड्रॉ करीत पासून ताणें आपली केन्ना सुरक्षेची पर्वा केली ना. तो पावलो गांवांत त्या रातचो. प्रधानमंत्री मोदीक जर थंय वचूंक जाय आसलो मिटिंगेक, तो कसोय पावतलो आसलो? तो देशाचो पंतप्रधान. आनी जे थंय फार्मर प्रोटेस्ट करताले ते आतंकवादी न्हय. हांच्यो मिटिंगेच्यो BJPच्यो खुर्च्यो खाली आसल्यो, थंय लोक कोण येनासले म्हणून आपल्याच लोकांक हाडून रस्तो हाडोवपा लायला, थोड्यांक बोवाळ करपा लायला आनी आपणे रिवर्सान मारल्या लज जातली म्हणून. थंय हो फॅक्ट. ते सगळे विज्युअल्स फुडल्यान आसा. हें हांव म्हजें घडोवन सांगिना. विज्युअल्स कितें आसा पळय हें सगळें फुडल्यान आसा. तांची मिटींग खाली आसली थंय म्हणून ताका टर्न मारचो पडलो. मागीर ते चित्र निर्माण करप, क्रोनोलॉजी समजप आनी ती स्ट्रॅटजी तांची एक. मला एक सांग, 2012 पासून आता राज्यात भाजपचं सरकार आहे. 2012 ते 2022 म्हणजे 10 वर्ष ही राज्यात भाजपचं सरकार आहे. त्यापूर्वी गोव्यात सर्वाधिक काळ काँग्रेस सत्तेवर राहिलेली आहे. ह्या 10 वर्षाच्या भाजप सरकारच्या एकूण प्रशासनाबद्दल तुझं नेमकं कसं मत आहे? मला वाटतं त्यांच्या प्रशासनाबद्दल माझं मत सोडात, विरोधातच असणार. कशाला? मी विरोधी पक्ष आहे. तुमचं मत काय आहे जनता म्हणून ते तुम्ही सांगा. नाही, जनता खुश आहे. जनता खुश आहे. जनता खुश आहे म्हणून म्हाका दिसता भाजपाचे 13 वरून आज त्यांची संख्या कशी, 27 पण वरती तांकां पोहोचली. 13 वरून 27 नाही, 13 वरून तांची 45 जावंक शकता. गोंयान आमदार 40, 5 जाणांक ते नॉमिनेट करूंक शकता. ते करूंक कितें शकता न्ही, लायफ टायम नॉमिनेट करूंक शकता 5 आमदार बी जाय जाल्यार भाजपाक करपाक कितें शकता. ते कायद्यान आसपाची गरज ना. कित्याक आतां तुमी सांगा, तुमी म्हाका विचारलें तशें तांच्यांनी आमदार इल्लिगली व्हेले. संविधान, देशाचें कॉन्स्टिट्यूशन म्हणटा तें काँग्रेसीचें, BJPचें, MGPचें, गोवा फॉरवर्डाचें, NCPचें म्हणून आसता. हें आमचें देशाचें संविधान. हाजे कडेन कोणें खेळ करूंक जायना. कित्याक ताजे कडेन जेन्ना खेळ करता तातूंत निम्माणो जो भारतीय नागरीक आसा पळय तो थरता. हातूंत कोण जिखचो ना. BJPचे कार्यकर्ते जिखचे ना, काँग्रेसचे जिखचे ना. निम्माणे आमी पळयल्या कितें जाता तें. आज BJPच्या कार्यकर्त्यांक जॉबा खातीर सुद्दां बॉम्ब मारचे पडले. कित्याक कार्यकर्त्यांक थंयच उरल्या BJPचे. यू आर लिगल प्रोफेशनल. जोपर्यंत गुन्हा न्यायालयात सिद्ध होत नाही तोपर्यंत तो गुन्हेगार ठरत नाही. भाजपानं जर इलिगली तुमचे आमदार पळवले, मग त्याचा निकाल न्यायालयात लागेपर्यंत ती इलिगॅलिटी ठरत नाही. तुम्ही त्याला इलिगॅलिटी कसं काय म्हणू शकता? खंयची? आमदार जे त्यांनी नेलेत ते. वी आर द कंप्लेनंट न्हय. आमी इलिगलिटी, आमी ते बेकायदेशीर म्हणटा म्हणून आमी कोर्टान आसा न्हय. आमकां जर ते इलिगलूच जर दिसचें नासलें जाल्यार आमी कोर्टान कित्याक वतले आसले? आतां लिगल काय ना लिगल ते कोर्टान ठरोवचें. आनी आमी सदांच म्हणटा की बेगीन ठरोवचें म्हणून. आतां इलेक्शन जालें, टर्म सोंपत आयलो, ही आमची चूक न्हय. आणखी एक गोष्ट मला सांग. आनी एकूच मिनिट ना, तुमी डेव्हलपमेंटा बद्दल जे विचारलेलो 10 वर्साच्या, म्हाका चड व्हडलें एग्जाम्पलाक म्हाका पाडो वाचचो पडटलो. व्हडली ती हें येतलें. एकूच सांगता, भाजपाचो देशांतलें सगळ्यान व्हडलें नांव स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी. ताजें नांव दिवन ब्रिज, अटल सेतू, मांडवीचेर नवो ब्रिज, ताजे तरी नांवाचो रेशपेत दवरचो आसलो अटल बिहारी वाजपेयीच्या. तो ब्रिजाक 2 वर्सां जावंक नात. ताज्यो सालीत वता वयल्यान. आज हांगा पॉलिश मारता म्हणल्यार दुसरी साल वता. थंय शिमीट काडटा म्हणल्यार थंय पयलींचे बी घरान ते थोडी शेणाची जमनीची घरां आसतालीं. शेण काडटात ती सुद्दां बरी आसता, सुळसुळीत आसता. ते अटल सेतूचेर गाडी चलोवपाक भंय दिसता केन्ना भायर वचत काय म्हणून. कित्याक आज हांगा बॅरिकेड, फाल्यां थंय बॅरिकेड, थंय सारकें आतां म्हणल्यार हांगा फुट्टा. कितें हो तांचो डेव्हलपमेंट.
10 वर्षात. नाही, आता डेव्हलपमेंटच्या बाबतीत सोडून द्या, पण गेल्या 10 वर्षात काँग्रेस पक्षाने विरोधी पक्षाची भूमिका कशा पद्धतीने बजावली? विरोधी पक्षाची भूमिका, जनता पूर्णपणे नाराज आहे काँग्रेस पक्षाच्या विरोधी पक्षाच्या भूमिकेवर. जर सरकार चुकत असेल तर त्या सरकारवरती लक्ष ठेवण्याचं काम हे विरोधी पक्षानं करायला पाहिजे. आज जर विधानसभेत आपण बघितलं तर विधानसभेत काँग्रेसचा आवाज त्या पद्धतीनं दिसत नाही. जेवढा राग जनतेमध्ये असतो तो राग हा विरोधी पक्षानं विधानसभेत प्रकट करायला पाहिजे. काँग्रेस पक्ष विरोधी पक्ष म्हणून का कमी पडला विधानसभेत? म्हाका तरी दिसता की काँग्रेस पक्ष विरोधी पक्ष म्हणून जर कमी पडलेलो गेल्या 10 वर्सांक जाल्यार 2017 काँग्रेस पक्षाक 17 सिटां आनी भाजपाक 13 सिटां येवची नासली. उलटें आसतलें आसलें समीकरण, नंबर उलटे आसतले आसले ते. काँग्रेस पक्षान सदांच भाजपाचो विरोध केला, सिरियसली विरोध केला, लोकांच्या हितान विरोध केला, राज्याच्या हितान विरोध केला. सदांच लोकांचे बरोबर काँग्रेस पक्ष रावला. वेगळे वेगळे लेवलाचेर जाला आसत. केन्ना एसेंब्लीन जर जमना जाल्यार आमचे कार्यकर्ते भायर करता विरोध. भायर ज्यो गजाली जायना त्यो हावजान आमचे आमदार, आमचे लिडर ऑफ ऑपोजिशन दिगंबर कामत आसा, तांच्यांनी कितल्याशाच विशयांचेर सामको कडक विरोध केला. हो आतां आमी विरोध केला काय ना म्हणटा हें आतां चड दीस उरूंक ना, एकूच म्हयनो उरला. लोकांक धरून आणखी एक आरोप तुमच्यावरती आहे. मनोहर पर्रीकर ज्या वेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी मौन धोरण बाळगलं होतं. ज्या दिवशी डॉक्टर प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्र्यांची सूत्रे घेतली तेव्हा त्यांच्यावरती सगळे काँग्रेसचे लीडर तुटून पडत आहेत. म्हणजे जिथे मऊ तिथे खणतात म्हणतात त्या पद्धतीनं डॉक्टर प्रमोद सावंत हे काँग्रेस पक्षाचे सॉफ्ट टार्गेट बनले आहेत का? पळय आज कशें सिस्टम जाला. आज गजाल जी लक्षात घेवपाची आसा की काँग्रेस पक्ष विरोधान आसा आनी आरोप काँग्रेस पक्षाचेर. तुमी आरोप करूंक जाय आसलो बीजेपीचेर, पण तुमी आरोप पत्र म्हजेर घालता काँग्रेस पक्षाचेर. तरी हांव दिता उत्तर. आसूं, मनोहर पर्रीकर जेन्ना आसले तेन्ना म्हाका दिसना की कोण ओगे आसा. एक स्पेसिफीक 1-2 कोण आसतले लिडर, आपले तांचे कन्विनियन्सा प्रमाणे आपले कितें तरी तांचे अंडरस्टँडींग आसतलें म्हणून आसतलें. हांव डिनाय करना, कित्याक तेन्नाय बी जेन्ना भितर आवाज जायनासलो आमी भायर आवाज करताले. हे तुमी मान्य करता? केसी घालताले, झगडटाले, आवाज करताले. निश्चित विधानसभेत आवाज होत होता, बाहेर खूप आतां सुद्दां आमचो विधानसभेनूय आवाज जाला. आमचे बरे लिडर असले, विधानसभेनूय आवाज केला आणि काँग्रेस पक्षाच्या हांच्यांनी भायरूय आवाज केला. सो म्हाका तरी दिसना की केन्नाच काँग्रेस पक्षाची हो मुख्यमंत्र्याक डिफरंट ट्रिटमेंट आनी ते मुख्यमंत्र्याक डिफरंट ट्रिटमेंट ही भूमिका काँग्रेस पक्षान केन्नाच घेवंक ना. जे तांच्यांनी चूक केला ते आमी अपोज केला. जर कितें बरें करत आमी ओपनली तांकां अप्रिशिएट करतले. माझा शेवटचा प्रश्न, या विधानसभेची तयारी सुरू झालेली आहे. ऑलरेडी तुम्ही काही उमेदवारांची घोषणाही केलेली आहे, बाकीचे उमेदवार तुम्ही घोषित करणार आहात. सगळ्या राजकीय पक्षांनी आपापलं काम सुरू केलेलं आहे. काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस आणि मीडिया आणि कम्युनिकेशनचे प्रमुख आणि काँग्रेस पक्षाचे एक युवा नेते, या अनुषंगाने तुम्ही गोंयकारांना काय संदेश देणार आहात? पळय, काँग्रेस पक्षाचो एक संदेश दिवपाचो म्हणल्यार तुमी हांवें स्टार्टिंगूच सांगला त्या प्रमाणे हो काँग्रेस पक्ष नवो काँग्रेस पक्ष. तुमी लक्षांत दवरूंक जाय, जे आमी सांगले, लोकांक वचन दिलां तें आमी करतले. पयलें एग्जाम्पल, 10 फुटिरांक भितर घेवचें ना. आमी त्या आश्वासनाचेर अजून ठाम आसा, घेवचें ना भितर. त्याच प्रमाणे आमी जी आमचो आतां मॅनिफेस्टो रिलीज जातलो, आमी जी आश्वासनां लोकांक दितली त्या आश्वासनाचेर आमी ठाम आसतले. आनी काँग्रेस पक्ष आज सबंद गोंयान ग्रावंडाचेर आसा, आमचे कार्यकर्ते ग्रावंडाचेर आसा आनी प्रोफेशनल पद्दतीन प्रचाराचें हें करता. त्याच प्रमाणे आमी कोविडचें पॅन्डेमीक आसल्या कारणान आमी ती काळजी घेवची पडटा की आमचो पक्षाची स्ट्रेंथ दाखोवपाक मोठे नंबर, मोठे सभा करून कोविड स्प्रेड जावपाक जायना. त्या प्रमाणे कशें डिजिटली कॅम्पेन करप और आनी कितें टॅक्नीक करप, डिजिटल रिलीज करप, ऑनलायन रिलीज करप, ताजेरूय आमचो हें काम चालू आसा आनी इट वील बी अ डिफरंट प्रचार दिसतंय. तर हे होते सुनील कौठणकर. नवा काँग्रेस पक्ष आज नव्या जोमात या निवडणुकीत उतरणार आहे. काँग्रेस पक्षाचे 17 आमदार आज 2 आमदारावरती येऊन ठेपलेले आहेत. काही का असेना नवे उमेदवार उतरवून गोवा पॉलिटिकल लीग 2022 जिंकण्याचे ध्येय काँग्रेस पक्षाने ठेवलेले आहे. आता हे काँग्रेस पक्षाची नवी टीम कितपत परफॉर्म करते आणि कितपत या निवडणुकात आपली कामगिरी लोकांना दाखवते हे आपल्याला निवडणूक निकालातनं स्पष्टच होणार आहे. सुनील, तू मी अनेक दिवसापासून काँग्रेस पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करण्याचं शोधते, परंतु एकही नेता मला मिळत नव्हता. आज तू मिळाला आणि खूपशा गोष्टी तू या चर्चेच्या माध्यमाने लोकांपर्यंत स्पष्ट केल्या, जेणेकरून लोकांच्याही मनातल्या अनेक प्रश्नांची उत्तरं त्यांना या चर्चेतनं मिळाली असणार. खूप खूप धन्यवाद.